नमस्कार. जय महाराष्ट्र. मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे. तालुक्यातून वाळू तस्करी करणाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्याचा आणखी एक दणका. मेहुणा राजा टाकरखेडा भागिले येथेही बैठ्या पथकाची नियुक्ती. वाळू तस्कराची मुसक्या आवळण्या चिखलीसह देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील वाळू तस्करी आता होणार बंद. सरपंच सतीश पाटील भुतेकर यांच्यामुळे वाळू तस्करांची आता खेर नाही. AP न्यूज महाराष्ट्राच्या बातमीचा पुन्हा दखल. देऊळगाव राजा सिंदखेड राजा चिखली तालुक्यातून चालणारी वाहतूक तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पूर्णपणे नाकाबंदी केली असून गेल्या आठवडाभरापासून एकही टिप्पर रस्त्यांना धावताना दिसून आले नाही. देऊळगाव राजा येथील वाळू तस्करीबाबत इस्रूलचे सरपंच सतीश पाटील भुतेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी तातडीचे आदेश काढले. हॉटेल गारवा चिंचखेड चौकीसह आता खडकपूर्णा धरण कमान मेहुणा राजा टाकरखेडे भागिले येथेही पूर्णवेळ बैठ्या पथकाची नियुक्ती केली आहे. वाहतूक तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून नाकाबंदीमुळे या वाळू तस्करांना आपल्या गाड्या नेणे मुश्किल झाले आहेत. सिंदखेड राजा देऊळगाव राजा तालुक्यासह खडकपूर्णा नदी व धरणाचे क्षेत्रातील वाळू तस्करांची कीड कायमच संपवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. देऊळगाव राजा तहसील कार्यालयाचे तहसीलदार मॅडम आणि त्यांच्या पथक आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा आणि NDRFचे श्री पवार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये सर्च ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आलं. खडकपूर्णा प्रकल्पाचे अधिकारीसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित होते. आज ही जी बोट आपण पाहता त्या बोट ही JCBच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आली आणि सर्व तिला तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि खालचं सर्व तिचा जो भाग आहे तो नष्ट करण्यात आला, जेणेकरून पाण्यात गेली तर ते डुबेल अशा प्रकारची व्यवस्था केली. दुसरं, या बाजूच्या साईडनं काही ठिकाणी सक्सेशन पाईप आणि जे स्पॉट होते तिथले सर्व पाईप नष्ट करणे, तिथले ड्रम नष्ट करण्याचं कामसुद्धा केलं. जवळपास 5 ठिकाणचे पाईप्स आणि ड्रम्स नष्ट केले, काही जाळूनसुद्धा टाकण्यात आलेले. अशी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता संयुक्तपणे अशा पद्धतीची सविस्तर कारवाई या ठिकाणी नियमितपणे चालू राहील. कोणीही अवैधरित्या या ठिकाणी जर हे केलं तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, एवढं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो.